शेतकरी कर्जफेड करत नाही, तेव्हा अनेक वित्तीय संस्था अडचणीत आलेल्या आहेत. म्हणून या बजेटमध्ये कर्जमाफी अपेक्षित होती, परंतु या सरकारने या सगळ्या गोष्टी केल्या. दावोसच्या विषयी सुद्धा तशीच फसवणूक केली आहे. परंतु मला असं वाटतं डिटेल्स या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून याच्या आधी ज्यांनी काम केलं ते उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला याच्या पुढील एक डिटेल्स मध्ये याविषयी बोलतील. बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला सर्वांना एकत्र बघून बरं वाटतं मला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि मला आज आचार्य यात्रेची आठवण आली. आचार्य यात्रे असते तर म्हणाले असते की गेल्या 10,000 वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नव्हता. या अर्थसंकल्पात मी सभागृहात बसून अर्थसंकल्प कसा मांडला जातोय त्यातल्या काही गोष्टी जेवढे आपल्याला तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न मी केला. साधारणतः जर का त्याचं सार काढायचं झालं तर उद्या सूर्य उगवणार आहे, सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि व्हिटॅमिन डी सुद्धा तुम्हाला त्याचं मिळेल अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे. मला एक असं वाटतं की निवडणुकीच्या काळामध्ये वारेमाप जाहिराती केल्या गेल्या होत्या निवडणूक लढताना महायुतीकडनं. त्यातली एक जाहिरात मी इकडे आणली. आता त्याची खालची जी ओळ आहे ती ओळ बदलायला पाहिजे. मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी, ही ओळ घेऊन त्याने आता पुढे जायला पाहिजे. आणि आम्ही थापा मारू पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही, हे त्यांचं आता घोषवाक्य झालेलं आहे. ज्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आणि सरकार त्यांनी आणलं, मतं मिळवली, ठीक आहे. त्यातला ईव्हीएमचा घोटाळा, नंतर तो ईपीआयसीचा नंबर वगैरे हा एक मुद्दा तांत्रिक भाग वेगळा आहे, तो आता मी इकडे आणत नाही. पण बहुमत मिळालेले सरकार आहे, प्रचंड बहुमत. त्या ज्या काही 10 थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का? पहिली जी होती ती लाडक्या बहिणीला 2100 दिले का? नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी, मी कालच त्याच्यावरती एका कार्यक्रमात बोलताना बोललो. खरं म्हणजे कारण नसताना माझं नाव माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात घेतलं होतं आणि म्हणाले होते की स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाही. आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या म्हणजे आज जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्याच्यात जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कालबद्ध एक कार्यक्रम देऊन कर्जमुक्त केलं होतं, तसं कर्जमुक्तीची तुम्ही घोषणा करा आणि अंमलबजावणी करा. ती झालेली नाहीये. त्याच्यानंतर प्रत्येकास अन्न आणि निवारा, हे तर अखंडपणाने चालत राहणारी एक ती प्रक्रिया आहे. प्रत्येकाला तुम्ही अन्न कधी देणार, निवारा कधी देणार. त्याच्यानंतर वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर कधी ठेवणार? तुमचं सरकार स्थिर आहे ना. एवढं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर जर सरकार स्थिर झाल्यानंतरही किमती वस्तूंच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार नसाल तर तुमच्या या बहुमताच्या सरकारला कोण किंमत देणार? हा एक प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे. 25 लाख रोजगार निर्मितीमध्ये 10 लाख विद्यार्थ्यांना वगैरे हे सगळे आहे ना. विद्यार्थ्यांना 10,000 रुपये, 45,000 गावात पांदण, हे त्यांनी वेगळंच हे केले. पांदण रस्ते बांधणार. आता ही घोषणा करा. आम्ही सुद्धा योजना सुरू केली होती. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 आणि सुरक्षा कवच दिले का? वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन. हे वचन सुद्धा चालूच राहणार आहे, कारण आम्ही सुद्धा सौर ऊर्जेचा प्रयत्न करत होतो आणि ती योजना सुरू केली होती. सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2029 ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर त्यांनी जे काय म्हटलं होतं की 64,000, आता आजच्या अर्थसंकल्पात आहे तरी काय? तर सर्वसामान्य जनतेसाठी तसं काही नाहीये, पण कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर काही आहे. मुंबईमध्येच 64,783 कोटीची कामं, विकास कामं. हा कसला विकास होणार आहे? कोणाचा विकास होणार आहे? हा कॉन्ट्रॅक्टरचा विकास होणार. कारण
आत्ताच मुंबईमध्ये सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहे आणि त्याच्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा योग्य आहे की नाही हा सर्वांनी विचार करायला पाहिजे. 2 विमानतळ जोडण्याची जी काही मेट्रो आहे ती सरकार करणार, हे काम अदानीच आहे. कारण विमानतळाची कामं आणि सगळी जागा जर का अदानीला दिली असेल तर हे काम अदानीने केलं पाहिजे, हे सरकारचं काम नाहीये. नाहीतर उद्या तुम्ही म्हणाल की अदानीला विमानतळाची जागा दिली, आम्ही त्याच्यावरती रनवे बांधून देऊ, धावपट्टी पण आम्ही करून देऊ. तसं नाहीये, हे अदानीचं काम त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे हे सगळी कामं मी काल म्हटलं की केवळ तुमच्या मालकाच्या मित्राच्या हिताची कामं तुम्ही करता आहात, त्यातलंच हे एक काम आहे आणि चालू काम आहे सगळे, म्हणजे सगळे चालूच आहे त्यांचं. पण ही सगळी ज्या काही गोष्टी आहेत ना, पुणे शिरूर उन्नत मार्ग, शिर्डी विमानतळाची नाईट लँडिंग तात्काळ सुरू करणं किती वर्ष झाली, आमच्या काळापासून हा प्रयत्न सुरू आहे. नवीन विमानतळांचा विस्तार आणि विकास, पण चिपी विमानतळ बंद का झाला, ह्याची काय उत्तर नाही. म्हणजे पुढचं पाठ मागचं पाठ असा हा अर्थसंकल्प आहे. आणि शेतकऱ्यांना तुम्ही मोफत विजेची घोषणा केली की मोफत देण्यापेक्षा 24 तास द्या. त्याच्यानंतर आता जसं आम्हाला तुम्ही म्हणालात की आता त्यांनी मोफत विजेची घोषणा केली, पण जी बाकी आहे जो विषय आमच्या कैलास पाटील यांनी परवा काढला की आता शेतकऱ्यांना बिलं यायला लागली की पूर्वीची थकबाकी, त्या थकबाकीचं काय करणार आहात तुम्ही, त्याच्याबद्दल काहीच नाहीये. आणि बाकी एकूणच पंतप्रधान आवास योजनेबद्दल सुद्धा आत्ताच एक माझ्या हातामध्ये ती बातमी आहे. 28 जानेवारी 2025 ला लोकसत्तेत आलेली बातमी आहे की पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना 50 कोटींचा जादा निधी केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून अखेर विचारला. म्हणजे हे बिंगळ्यांचं फुटायला लागलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्याच्या कामासाठी त्या उद्देशाने यांनी विकास 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 नाही हा महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि तसा प्रयत्न नाही, मी तर म्हणेन हे काम सुरू झालेलं आहे. आणि ज्या वेळेला आता चर्चा सुरू होईल तेव्हा हे त्यांचेच ज्याला थापानामा किंवा जुमलानामा म्हणा, हे या महायुती सरकारला एक संकल्पपत्र 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी ह्याच्यातल्या तुम्ही काय आता पहिला अर्थसंकल्प मांडण्यासाठी एक तरी गोष्ट तुम्ही आजच्या अर्थसंकल्पात मांडली का? मग हे कधी होणार तुमचे संकल्प? म्हणजे 2050 साली काहीतरी करू, 3800 काय 76 साली करू, याला या वर्षीचा अर्थसंकल्प नाही म्हणता येणार. म्हणजे एकतर अर्ध्याहून अधिक कामं ही पूर्वी जी सुरू होती त्यातलीच आहेत, त्याच्यानंतर जी करणार आहोत ते उद्या करू, परवा करू, ह्या अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे. आणि हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच 10,000 वर्षात नसला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला असेल या विधानसभेत असं मला वाटत नाही. हो, पण त्याच्यामध्ये 1 रुपयात पीक विमा, 1 रुपयात पीक विमा योजना जी होती त्याचा भ्रष्टाचार बाहेर आमच्या खासदारांनी पण काढला. ती योजना बंद करण्यासाठी सुद्धा मला बंद पडलीच आहे. म्हणजे या सगळ्या योजना ज्या आहेत त्या गडबड घोटाळ्यांच्या योजना आहेत. प्रधानमंत्री आवास योजना हा अर्थसंकल्प हा एकूण आभास योजना आहे. जशी आवास योजना आहे तसं तो वचा भर करा आभास योजना आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना हमी भावाचं काय बोलले, सोयाबीनचा हमी भाव, कापसाचा, सगळ्याचा हमी भावाबद्दल काही नाहीये. पीक विम्याबद्दल जो घोटाळा झाला त्याच्याबद्दल काही नाहीये. काहीच म्हणजे याच्यामध्ये हाताला काहीच लागत नाहीये कागदपत्रांखेरीज. आता पालिकेला सुद्धा पालिकेची काल मला वाटतं आदित्य नगरची तो विषय घेतला. तुम्ही सरकार म्हणजे सहकारी साखर कारखाने ज्यांच्या बालबच्च्यांचे त्याला 1100 कोटीची थक हमी जी मी बंद केली होती, कारण ही लूट आहे. त्यांना तुम्ही त्याची थक हमी घेता, साध्या शेतकऱ्याला तुम्ही थक हमी घेत नाहीत त्याची. आणि महापालिकेची जी येणं आहे 16,000 कोटी ते कधी देणार? मेट्रोवरती एवढा खर्च करताय, करा ठीक आहे, पण बीएसटी वरती का नाही करत? आम्ही आमच्या काळामध्ये बीएसटीला पण मदत करतच होतो. इस बजट में हमारा सरकार ने राष्ट्रीय बैंक ने 36,000 करोड़ पास किए. जब आप 1 मिनट अच्छी बात की आपने, जब ये योजना जाहिर की गई थी तब कितना आंकड़ा था? 46,000. आज उन्होंने कितना किया? नहीं, खर्चा कितना हो गया? उन्होंने कहा 31,000 कोटी. 31,000 कोटी
खर्च केले और अब उन्होंने 36,000 मतलब पहले ही आपने झूठ कहा था 46,000 इसके लिए खर्चा आएगा, वो तो किया नहीं। 2100 रुपए तो दूर की बात, अभी 36,000 वोट तो सारे लिए ना आपने। सर मेरा सवाल एक था कि जो कमिटमेंट किया था उन्होंने कि हम 15 से बढ़ा के 2100 कर देंगे, लेकिन ये सरकार अभी भी बोले इस साल नहीं करेंगे, हम आने वाले फ्यूचर बजट में हाँ तो करेंगे। फिर ऐसे कहना चाहिए था कि हम ये योजना फ्यूचर में करने वाले हैं, आप कभी आपका मन हो तो फ्यूचर में हमें वोट करना। राज्यावरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे, त्याच्यानंतर 7 लाख कोटीच्या पुरवण्या मागण्या. दुसरीकडे जे निवृत्त कलाकार आहेत त्यांचं मागे 2 महिन्यापासून मी अजून निवृत्त कलाकार नाही आहे, तुम्ही नाही, त्यांचं माझ्या कलाकारात चालू आहे. पेन्शन कमी केलेलं आहे. राज्यावरती आर्थिक संकट असताना ही घरी बसवणार कशी आहे? नाही म्हणूनच म्हणतात ना की मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी. आता ह्या ज्या जाहिराती होत्या त्या काय करायचं, काय ते नाही काय पिजन होल जाहिराती सुद्धा पिजन होल मध्ये टाकायच्या का? बघा हा त्यांचा जो जाहीरनामा आहे तो पण त्या पिजन होल मध्ये टाकायचा का? काय करायचं का? ही लोकांची फसवणूक आहे, हे लोकांची फसवणूक आहे आणि फसवणूक करून तुम्ही चहूबाजूने फसवणूक करून सत्ता मिळवलेली आहे. आता निदान सत्ता मिळाले, लोकांना दिलेल्या ज्या तुम्ही काही वचनं तर म्हणतच नाही, आश्वासनं किंवा थापा होत्या त्याच्या काहीतरी गोष्टी पूर्ण करा. उद्धव जी महायुति के लोग कह रहे हैं कि बजट जो आश्वासन दिया गया 5 साल के लिए दिया गया, 1 साल के लिए नहीं दिया गया। लेकिन वोट तो एक ही टाइम दिया ना आपने, तो यहाँ लिखना चाहिए था कि हम आने वाले 5 साल में करेंगे, क्यों नहीं लिखा? नाही कोर्टात जाऊन नाही ऐका, कोर्टात जायला हरकत नाही, पण त्याच्यात 2-3 निवडणुका होऊन जातील. दुसरं आता रस्त्याची कामं काढली, उतरणार कुठे? 7 विकास केंद्र मुंबई परिसरात अजून 7 विकास केंद्र कोणाचा विकास? कॉन्ट्रॅक्टरचा? कसला विकास? म्हणजे मुंबईच्या महापालिकेची स्वायत्तता आहे ना, ती कायम राखा. मुंबई तिच्या पायावरती खंबीर आहे, उभी राहायला. या सरकारकडनं काही 1 पैसा न घेता जी मुंबई महापालिका कोस्टल रोड बनवू शकते आणि त्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून मेट्रोसाठी 3,000 कोटी 4,000 कोटी काढायची वेळ येते, तिचा विकास हे सरकार करू शकेल असं तुम्हाला वाटतं का? 2024-25 जेव्हा बजेट प्रोव्हिजन आला होता, होम बद्दल 39,401 रुपीजचा प्रोव्हिजन, पण आता जे रिवाइज बजेट दिलेलं आहे म्हणजे आज जे त्याच्यामध्ये 2,600 कोटीची कपात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढत आहे. होम मग हे पैसे कोणाच्या होम मध्ये गेले? पैसे कुठे गेले? मग हेच प्रश्न आहे सर. मग तोच आहे ना, तो विचारला पाहिजे तुम्ही. हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी माझ्या आधी जे बसले होते सगळे त्यांना विचारायला पाहिजे होता. त्यांना पण तर विचार ते काय म्हणतात? त्याचं म्हणणं नाही तर वाढणार आहे. काय क्राईम की पैसे? कोणी काय काय पैसे वाढणार आहे. बाला साहेब ठाकरे मुंबई नागपुर महामार्ग जो है, जब 2015 में सीएम फडणवीस थे तो उन्होंने कहा था इसकी लागत 30,000 करोड़ होगी. बाद में आप जब सीएम बने तो रेट बहुत बढ़ गई 45,000 करोड़ के आसपास. आज नीतीश कुमार ने कहा कि इसका 99% काम पूरा हुआ है और 66,000 करोड़ से ज्यादा खर्च हुआ. तो ये लागत क्यों बढ़ रही है? क्योंकि वो कहना है कि आपके भी जमीनों की जो लोग की गई है और लोकबंदियों में भी जो है जमीनों के भाव बहुत महंगी कीमतों पे लोग खरीदते हैं. नहीं, आपका जो सवाल है ना, इस सरकार का जो ध्यान है लाडकी बहना की ओर नहीं है, लाडका कॉन्ट्रॅक्टर की ओर आहे. यांचे लाडके कॉन्ट्रॅक्टर ही योजना आहे, तिने हा सगळा अर्थसंकल्प घेतलेला आहे. So 2 years back, all the industries were going to Gujarat. अभी डावोस में 16 लाख करोड़ के MOU साइन किए हैं. क्या चल रहा है? वो बात तो आज की छोड़ो, लेकिन हमारे समय में जितने सारे एमओयूज किए थे उसका आगे इन लोगों ने क्या किया? वो तो समय था, वो कोरोना का था. त्या कोरोना काळामध्ये आम्ही तिकडे म्हणजे आदित्य पण गेला होता, आपले उद्योग मंत्री होते, नितीन राऊत होते आणि आम्ही तिकडे जाऊन तिथल्या उद्योगपतींची करार केला होता. इथले जे होते की इकडे गुंतवणूक वाढवू शकत होते, म्हणजे जसं आता कुबल लोणची आहे, लिज्जत पापड आहे, ह्यांना आम्ही दावोसमध्ये नव्हतं बोलवलेलं.
खरं ते खरं आहे ना, त्याच्यात काय. आम्ही तिकडे जाऊन बेडेकर मसाल्यांची असं नाही केलं, आम्ही इथल्याच केले. ज्यांना इथल्या लोकांना असेल ना, जसं चितळे आहे त्यांनी का नाही वाढायचं. भाकरवडीचे आहे तर भाकरवडीचा तो करार तो इकडे करायला पाहिजे, पुण्यात किंवा मुंबईत. हा भाकरवडीचं पाकिट तिकडे घेऊन गेलं तर हरकत नाही. मी होतो ना बाजूला. त्याच्यानंतर अजून पुढे काही झालं नाहीये, त्याबद्दल तुम्ही हे जे होतं ना, आता तोच एक हा विषय तुम्ही काढलं, बरं केलं की सगळ्यांची त्यांनी खरं म्हणजे संभाजी महाराजांचं ते स्मारक करतायत, हा संगमेश्वरला आणखी काही काही करतायत. मला बरं वाटलं. फक्त जो माझ्यासमोर वाचणार होता अर्थसंकल्प जे माननीय मंत्री महोदय होते, त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास खरं वाचला पाहिजे, गद्दारी न करण्याचा. आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे खूप आहेत ते, पण खरोखर त्यांच्या स्मारक करण्यात आहेत की नाही हे तर त्यांनी जाहीर करावं. तुमच्यासोबत आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे कोणी नाही, तर महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा काही भविष्यामध्ये तरतूद केलेली आहे. चला, धन्यवाद सगळ्यांना.